मणेराजुरी येथील डॉल्फिन हॉटेलवर गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता। याबाबत माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला। त्यावेळी 2 मुली व 2 गिराईक त्या ठिकाणी सापडले। या प्रकरणी दोन्ही गिराईक व हॉटेल मालक, मॅनेजर अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हॉटेलवर सापडलेल्या मुलींची पोलिसांनी सुटका केली। हा वेश्या अड्डा उद्ध्वस्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। या प्रकरणी हॉटेल मालक कैलास बाबासो सूर्यवंशी वय 27 राहणार जाधववाडी तालुका कवठे महांकाळ, मॅनेजर सागर पोपट भोसले वय 23 राहणार मणेराजुरी यांच्यासह हॉटेलवर आपली हौस भागवून घेण्यासाठी गेलेल्या सुनील लालासो चव्हाण वय 34 राहणार मणेराजुरी व ओंकार गणेश सकटे वय 26 राहणार डोरली तालुका जत अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे व पोलीस कॉन्स्टेबल सुरेश भोसले यांना या हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असून काही मुली जबरदस्तीने या व्यवसायात आणल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक संग्राम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी, अमित परेड, गीतांजली पाटील, सतीश साठे, अजित सूर्यवंशी, तानाजी शिंदे, आरती खोत यांचे पथक करण्यात आले। सोमवारी दुपारी हे पथक छापा टाकण्यासाठी हॉटेलवर पाठवण्यात आले। हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी त्या ठिकाणी सुनील चव्हाण व ओंकार सकटे हे दोन्ही गिराईक सापडले, तर वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 2 मुलीही सापडल्या। त्यांची पोलिसांनी सुटका केली। या प्रकरणी दोन्ही गिराईकासह हॉटेल मालक कैलास सूर्यवंशी व मॅनेजर सागर भोसले या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या चौघांना अटक करण्यात आली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करत आहेत।